अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या वेळेला पिंकी माली हिचा देखील मृत्यू झाला। मात्र यानंतर व्हीएसआर कंपनीने कोणत्याही पद्धतीची मदत या कुटुंबाला केली नसल्याची तक्रार आमदार अमोल मिटकर यांनी केली आहे। तर पिंकी मालीच्या आईच्या तब्येतीच्या संदर्भात सभागृहामध्ये पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडली असल्याची देखील माहिती मिळते आहे। 28 जानेवारी 2026 रोजी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता। यामध्ये फ्लाइट अटेंडंट पिंकी माली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। घरातील प्रमुख कमावती मुलगी आकस्मिक गेल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या आई सौ माया माळी या धक्क्यातून अद्याप सावरलेल्या नाहीत। त्या सुश्रुषा रुग्णालय दादर येथे आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत। त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। व्हीएसआर विमान कंपनीकडून अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही। आज सकाळी मी स्वतः रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची माहिती घेतली आहे। तसेच रुग्णालयाचा खर्च पेलणे इतकी त्यांची परिस्थिती नसल्याने शासनाने याची तातडीने दखल घेऊन त्यांना सर्वतोपरी मदत करावी व अपघाताची संपूर्ण खोलवर चौकशी करावी असे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारा मी शासनास मागणी करत आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्रकरणी रोहित पवार यांच्याकडून भेटीगाठींचा सिलसिला अजूनही सुरू आहे। आज त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली। यावेळेला त्यांनी व्हीएसआर कंपनीच्या मालकांवरती देखील निशाणा साधला। आम्हाला जे कळलेलं आहे की चंद्रबाबा नायडू हे स्वतः रोहित सिंगच्या लग्नाला नोव्हेंबर 2024 ला गेले होते आणि चंद्रबाबा नायडूंबरोबर सुद्धा राम मोहन नायडू हे होते आणि राम मोहन नायडू हे या देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्रालयाच्या अंतर्गत AAIB हे जे इन्व्हेस्टिगेशन विंग आहे ते तिथं तपास करते। AAIB वर दुसरा कोणाचा अधिकार नाही, डायरेक्ट मंत्र्याचा अधिकार असतो। मग तुमचं व्हीएसआर बरोबर आर्थिक संबंध आहेत, व्हीएसआर बरोबर तुमचे व्यक्तिगत संबंध आहेत। व्हीएसआरला ज्या दिवशी एखादी मोठी बँक 40 कोटी रुपये निधी देते तेव्हा चंद्रबाबा नायडूच्या एका NBFCला सुद्धा 50 कोटी रुपये त्याच दिवशी तिथं दिले जातात। अहो किती अजून योगायोग तिथं आणू आणि हे सगळे संबंध असल्यामुळे अजितदादांना न्याय मिळत नाही आणि इन्व्हेस्टिगेशन हे योग्य दिशेने जात नाही असं आमचं ठाम मत आहे। हे बघा, प्रफुल्ल पटलांचा स्वभाव कसा आहे हा मला तरी माहीत नाही, पण माझं काय खूप चांगलं होतं त्यांच्याबरोबर असंही नाही आहे। विषय एवढाच आहे की दादांना शेवटच्या काळामध्ये त्रास कोणाकडनं झाला हा दादांना माहीत होता आणि दादांच्या जवळच्या लोकांना माहीत होता। माझा प्रश्न एवढाच आहे की कदाचित काकींना, पार्थला, जयला प्रफुल्ल पटेल त्या लग्नाला होते, प्रफुल्ल पटेलचे त्या लोकांबरोबर संबंध होते, कदाचित माहीत नसावं। अरे मग माहीत आहे नाही याच्यापेक्षा प्रफुल्ल पटलांनी दादांच्या प्रेमापोटी ही सगळी माहिती त्यांना द्यायला पाहिजे होती, सांगायला पाहिजे होतं। मग ही माहिती जवळ का ठेवली जाते? आखाती देशांमध्ये सध्या युद्ध सुरू आहे आणि याच युद्धामुळे कच्चं तेल हे आतापर्यंत 30% अधिक महागलंय। हे कच्चं तेल थेट सर्वसामान्यांच्या वापरात